आहे ते त्यांना वंदन करते, त्यांच्यामुळे मी येऊ शकते. आश्रमात माझं जे काही राहणं आहे किंवा सगळा जो आनंद मला भोगायला मिळतो त्या सगळ्या साथीदारांनाही वंदन करते, त्यांच्या माझ्या विषयाला सुरुवात करते. खरं तर आज मी बोलायचं मी काही ठरवलंच नव्हतं आणि म्हणजे माझी आजची तरी प्रेरणा स्वरूप म्हणजे सद्गुरू स्वामीजी आणि नाईक काका आहेत. कारण नाईक काकांनी मला कॉल केला आणि म्हटले की सायली तुला माझी इच्छा आहे खूप बोलावं. म्हणून काका मी तर असं काही ठरवलं नाही आणि मी नेहमीच बोलते तेव्हा मला असं काही आतून वाटत नाही मी बोलावं असं म्हणून. पण नाही म्हणे माझी इच्छा आहे पण तू बोल. 2-3 वेळा काकांचा कॉल आला आणि गोष्टी पण अशा सगळ्या घडत होत्या की सगळं ईश्वर नियोजित आहे असं मला वाटतं. आणि काकांनी मला विषय पण सांगितला की ऊर्ध्वगमनाचे सोपान हे स्वामीजींनी जे लिहिलेलं पुस्तक आहे, म्हणजे स्वामीजींची जी प्रवचनं आहे त्याच्यावर तू बोलावं अशी माझी इच्छा आहे. आणि योगायोगाने मला संधी पण मिळाली, सेवामंडळाने मला संधी पण दिली. आणि आज विष्णू वर्धापन दिन म्हणजे हा जो 7 दिवसांचं शिबिर आहे त्याच्यापासून सुरुवात आहे आणि सुरुवातच मला करायला मिळते त्याच्यासाठी मी परमेश्वराला मनापासून धन्यवाद देते आणि आजच्या माझ्या विषयाला सुरुवात करते. ही जी सगळी प्रवचनं आहेत ऊर्ध्वगमनाची सोबत याच्यामध्ये स्वामीजींची 6 प्रवचनं आहेत. हैदराबादला ही प्रवचनं झाली होती. तर तो विषय घेऊनच मी आजच्या विषयाला सुरुवात करते. ऊर्ध्वगमनाचे सोपान. ऊर्ध्वगमन म्हणजे काय आपण ते अगोदर बघूया. ऊर्ध्वगमन म्हणजे आपल्या जीवाचा परमेश्वराकडे किंवा आपलं जे चैतन्य आहे त्याचा परमेश्वराकडे होणारा विकास आणि त्याच्या पायऱ्या, त्यालाच आपण ऊर्ध्वगमनाचे सोपान असं म्हणू शकतो. सोपान म्हणजे पायऱ्या, वेगवेगळ्या पायऱ्या त्या चढून आपण परमेश्वराला किंवा परब्रह्माला जाऊन मिळतो. तर त्याच्यामध्ये 6 प्रवचनं आहेत. मी फक्त प्रवचनांची नावं सांगते आणि मग एक विषय आपण घेऊया. पहिलं प्रवचन जे स्वामीजींनी केलं होतं आध्यात्मिक जीवन देहाशी संबंधित. दुसरं जे प्रवचन होतं त्यांचं आध्यात्मिक जीवन विश्वाशी संबंधित. तिसरं आहे जेव्हा तुमचा विश्वाशी संबंध यायला लागतो, आध्यात्मिक प्रेरणा तुमच्या वाढायला लागतात. तिसरं प्रवचन जे त्यांचं होतं आध्यात्मिक प्रेरणा. चौथं जे प्रवचन होतं वैश्विकतेतून मानवाची आध्यात्मिक प्रगती. 5वं जे प्रवचन होतं मानवाचा अंतिम विकास म्हणजेच देवत्व. आणि 6वा अतिमानस अवतरण दिन. अशी 6 प्रवचनं खूप छान प्रकारे त्यांनी गुंतलेली होती. ते मी वाचलं आणि त्यातून मला जे काही सुचलं भावलं किंवा जे काही आता येईल किंवा जे मी लिहिलं आहे त्याच्या व्यतिरिक्त कदाचित आज मी बोलू शकते, कारण शेवटी बोलवणारा हा तोच असतो, तोच आपल्याकडून करून घेतो. पहिल्या प्रवचनामध्ये स्वामीजींनी सांगितलेलं आहे की आपण वेगळे का आहोत. पशु आणि आपण वेगळे का आहोत. पशुला परमेश्वराने बुद्धी दिलेली नाहीये, मनुष्याला बुद्धी दिलेली आहे. आपण बुद्धीने काय करू शकतो, विचार करू शकतो. पण जेव्हा ते वाचलं ना त्यावेळी कुठेतरी असं वाटलं की आपण खरं तर मनुष्य पण नाही आहे. कारण पशुच्या गरजा असतात अन्न वस्त्र निवारा खाणं पिणं, जे ते करतात तेच आपण सगळं करतोय. वेगळेपणा एवढाच आहे की आपण सगळे भाग्यवान आहोत की आपण स्वामीजींशी जोडलेलो आहोत, आध्यात्मिक जीवनाशी जोडलेलो आहोत आणि त्या निमित्ताने आपण थोडेफार वेगळे आहोत. तर बुद्धी ही परमेश्वराने माणसाला आध्यात्मिक प्रगतीसाठी दिलेली आहे. पण तरी पण आपण पशुवर जगत राहतो. आपल्या ज्या भौतिक गरजा आहे आत्ता जरी तुम्हाला तरी आपण सांगितलं की बाहेरचं भौतिक जीवन आहे आणि आता तू ते सोड आणि इथे राहा, आपण ते नाही करू शकत. आपल्या मनाची तयारी नसते. म्हणजे आपल्यामध्ये आणि पशुमध्ये फार काही फरक नसतो. फरक एवढाच आहे की आपल्याला परमेश्वराने बुद्धी दिलेली आहे, त्या बुद्धीच्या जोरावरती आपण आध्यात्मिक प्रगती करू शकतो. त्यासाठी काय लागतं आपल्याकडे देहाशिवाय आपण कुठलीच गोष्ट करू शकत नाही. स्वामीजी या प्रवचनामध्ये म्हणतात की देहाशिवाय देवाची प्राप्ती होऊ शकत नाही. मी मनसी परी जाणसी काय करावी कोण. आपण आयुष्यभर मी करत राहतो, माझं करत राहतो. सगळ्या गोष्टी सगळं जीवन आपण जगतो, परंतु त्या देहातून किंवा त्या अहंकारातून आपण कधी बाहेरच पडत नाही. आपण किती गोष्टी करत असतो. आपलं जे पास्ट लाईफ आहे, पास्ट लाईफ म्हणजे आपले सगळे मागचे जन्म सगळे आपण कॅरी करत असतो. आपल्या देहाला
अजूनही संसारामध्ये सुखच म्हणतोय, तो मूर्खामध्ये मूर्ख आहे. आपण 7 दिवसांसाठी इथे येतो किंवा व्हॉटेवर, जेव्हा आपल्याला कधी आश्रमात यायला वेळ मिळतो, आपल्याला असं कधीतरी वाटतं का की आपण व्हॉटेवर तुमचं जे काही ते लाईफ आहे त्या लाईफपेक्षा मला हेच कायमस्वरूपी जगायचं आहे, असं किती लोकांना वाटतं? किंवा मला एक स्वतः प्रश्न विचारते की मला खरंच असं वाटतं का की मी जे काही भौतिक जीवन जगते त्याच्या व्यतिरिक्त प्रत्येक क्षणी मला हे जीवन जगावं असं वाटतं का? मग पशु आणि मनुष्य याच्यामध्ये काय फरक आहे याचा सतत विचार आपण करत राहायला पाहिजे. एक गोष्ट आहे ती खूप सुंदर प्रकारे स्वामीजींनी सांगितलेली. एक मनुष्य होता आणि घरात वैतागून तो बाहेर पडला. बाहेर पडल्यानंतर भटकत गेल्या ठिकाणी जातो आणि तिथे चांगला एक मनुष्य पडलेला असतो. केस विस्कटलेले असतात, वेगळ्या हावामध्ये ते चालू असतात आणि कुठेतरी वेगळेच विचित्र असं तो वर्तन करत असतो. हा जाऊन त्याला भेटतो आणि त्याला विचारतो, म्हणजे तो मनुष्य त्याला जवळ बोलावून घेतो आणि विचारतो की काय झालं, तो असा काय इकडे तिकडे फिरतोय? तर तो म्हणतो माझ्या घरामध्ये खूप सगळे प्रॉब्लेम चालू आहेत आणि मग मी आता याच्यातून बाहेर पडायचा विचार करतो. तर तो म्हणतो समोर एक बंगला आहे, त्या बंगल्यामध्ये तू जा, त्या घरामध्ये तू प्रवेश कर. तो जातो, तिथून त्या घरामध्ये जातो. घरामध्ये त्याला पहिल्याच खोलीत लिहिलेलं असतं तू डावीकडे जा. डावीकडे गेल्यावर त्या खोलीमध्ये खूप सगळ्या वस्तू भरलेल्या असतात, सगळे आकर्षक वस्तू असतात. त्या तो बघतो आणि त्याला खूप आनंद मिळतो. त्या आनंदामधून तो बाहेर पडतो आणि दुसऱ्या बाजूला गेलेला असतो उजवीकडे जातो. उजवीकडे जातो, तिथेही सेम खूप सगळ्या वस्तू असतात, त्याचा आनंद घेतो. नंतर थोडंसं वैतागतो, डावीकडे उजवीकडे डावीकडे उजवीकडे असं बराच वेळ चालू असतं, खूप सगळ्या खोल्या असतात. मग शेवटी लिहिलेलं असतं की तू वरती जा. तो वरती जातो, तिथे त्याला तेच अनुभवायला मिळतात. तो म्हणतो अरे काय हा मूर्खपणा चालू आहे सगळा, डावीकडे उजवीकडे वरती खाली असं सगळं करून शेवटी परत एक पाटी लिहिलेली असते की तू खाली जा आणि तो खाली येतो. आणि तिथे एक पाटी लिहिलेली असते, अरे क्यों इधर उधर भटकते हो, अंदर जाके देख. इकडे तिकडे का भटकतोय? तुला इकडे तिकडे भटकायची गरजच नाही, जे काही आहे ते तुझ्या आतमध्ये आहे. आणि मग तो तिथून बाहेर पडतो. तसंच ही गोष्ट किंवा हे उदाहरण सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की आपल्या देहाला मर्यादा आहे, वृद्ध पण आलं किंवा म्हातार पण आलं, ते सोडून आपल्याला दुसऱ्या जन्मामध्ये किंवा दुसऱ्या बर्थमध्ये आपल्याला प्रवेश करावाच लागतो. आपण इकडे तिकडे का भटकतो? या त्या गोष्टीला आपण का धरून बसतो? आपण किती मोठं आयुष्य आपल्यासोबत घेऊन चालत असतो. कधीतरी आपण हा विचार करतो का की मला हा देव मिळालेला आहे, या देहामध्ये जीवन जगत असताना मी अनेक लोकांशी नातेसंबंध जोडतो, अनेक लोकांशी माझे व्यवहार येतात. आपण किती चांगल्या पद्धतीने किंवा वाईट दोन्ही गोष्टी येतात जीवन जगत असताना, चांगला आणि वाईट अशा दोन्ही गोष्टी येतात. काहींशी आपले व्यवहार चांगले होतात, काहींशी आपले व्यवहार नकारात्मक होतात, पण तेच जीवन आपण कॅरी करून पुढे चाललेलो असतो आणि तेच गाठ कंटिन्यू करत असतो. ती गाठ जी आहे, जी तुम्ही निर्माण करता तुमच्या विचारांनी, तुमच्या वागण्यातून, तुमच्या बोलण्यातून, ती कधीच सुटत नाही. मग ती सुटण्यासाठी आपण काय करायला पाहिजे? प्रत्येक क्षणी आपण जो कोणी व्यक्ती आहे त्याला माफ केलं पाहिजे. सतत परमेश्वराला आपण प्रार्थना केली पाहिजे, त्याच्याशी माझे जे संबंध आहे ते चांगल्या पद्धतीने निर्माण होऊ देत. जर आपण रेग्युलरली प्रॅक्टिस करत राहिलो, म्हणजे साधना करत राहिलो, तर ही गाठ किंवा जे तुम्ही कर्मबंधन निर्माण करताय ते आपोआपच सुटून जातं. सोडविना माय, सोडविना बाप, सोडविना बंधू पाठीची बहीण, सोडविना राजा देशीचा चौधरी, एका छत्रपाणी वाचून. आपल्याला काहीच सुटत नाही जोपर्यंत आपण भौतिक जीवनामध्ये गुंतलेलो आहोत, तोपर्यंत आपल्याकडून काही सुटू शकत नाही किंवा सुटत नाही. परंतु त्यासाठी एकच मार्ग आहे आणि तो आहे गुरुप्रणित साधना. जर ती आपण करत राहिलो तर आपण नक्कीच या कर्मबंधनातून बाहेर पडतो आणि त्याच्या पुढचा वेगळा विचार करायला लागतो. आपल्या देहाच्याही पलीकडे आपण विचार करायला लागतो आणि तो आहे वैश्विक. दुसरं जे प्रवचन आहे आध्यात्मिक जीवन विश्वाशी संबंधित. जेव्हा आपण आपल्या देहाच्या बाहेर पडतो तेव्हाच आपण कुठेतरी दुसऱ्यांचा विचार करायला लागतो. अदरवाईज आपण स्वतःवरच लिमिटेड जीवन जगत राहतो. कुठेही जा तुम्ही आपण घराच्या बाहेर पडताना काय विचार करतो? आम्ही तिथे जाणार, मग मला तिथे काय मिळणार, मग माझ्या बाबतीत काय होणार, लोक मला काय बोलणार. आपण हा विचारच करत नाही की मी तिथे गेल्यानंतर माझ्याकडून मी दुसऱ्यांना आनंद कसा देऊ शकतो. हा विचारच आपल्यामध्ये डोक्यात येत नाही. प्रत्येक क्षणी फक्त मी माझ्याबद्दल मला तिथे काहीतरी जाऊन मिळणार,
जातच नाही, आपण देहाच्या पलीकडे कधी जातच नाही. जेव्हा विश्वाचा विचार आपल्या मनामध्ये, विश्वाचा म्हणजे आपल्या आजूबाजूला जी लोक आहेत, आपल्यासोबत जी लोक चालत आहेत, त्यांचा विचार आपल्या डोक्यामध्ये कधी यायला लागतो, जेव्हा आपण सक्षम होतो. आणि सक्षम कधी होतो? ज्यावेळी समर्थ रामदास स्वामींचं लग्न लागतं आणि सावधान हा शब्द कानावरती पडताच ते तिथून त्या लग्नवेदीवरून ते पळून निघून जातात. पण हे का होतं? कुठेतरी त्यांना असं वाटतं की माझं जीवन हे माझ्यापुरतं मर्यादित नसून ते अनेक लोकांसाठी आहे, आणि म्हणून त्यांच्या डोक्यामध्ये तो विचार येतो आणि कुठेतरी विश्वासाठी किंवा दुसऱ्यांसाठी मला जीवन जगावं असं वाटतं. आणि दुसऱ्यांसाठी जीवन जगणं म्हणजे खूप म्हणजे आपल्याला स्वामीजींनी श्री अरविंद प्रणित साधना पण सांगितलेली, अरविंद योग पण सांगितलेलं. त्याच्यामुळे ते क्लिअरली सांगतात की खूप मोठ्या मोठ्या कल्पना करायची गरज नाही आहे. मी कुठेतरी जाणार, खूप मोठं साम्राज्य निर्माण करणार, माझ्याकडून काहीतरी कार्य होणार नाही. तुम्ही आहे त्या ठिकाणी दुसऱ्यांना मदत करू शकता. कशी मदत करू शकता? तुमच्याकडे जो कॉन्शियसनेस आहे, कॉन्शियसनेस म्हणजे काय? तुमचं स्वतःचं चैतन्य, जे काही परमेश्वर आहे तुमच्या आतमध्ये, जो प्राण दिलेला आहे, जो श्वास दिलेला आहे, त्याला इम्प्रूव्ह करणं आणि त्याच्यातून दुसऱ्यांना मदत करणं, हे आपण नक्कीच प्रत्यक्षाने आपण दुसऱ्यांना मदत करू शकतो. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की जेव्हा आपण विश्वाशी जोडला जातो तर दुसऱ्यांना मदत करणं हा जो भाव आहे तो तुमचा कुठे ना कुठे वाढायला लागतो. आणि तो कशा पद्धतीने वाढतो? जेव्हा स्वतःमध्ये ती क्षमता निर्माण होते, आणि ती क्षमता तेव्हाच निर्माण होते जेव्हा कुठेतरी परमेश्वराची तुमच्यावरती कृपा वाढायला लागते. एक छोटीशी गोष्ट आहे ती नक्कीच तुमच्याशी शेअर करेल की कोरियाचं जेव्हा युद्ध चालू होतं त्यावेळी हे जे बॉम्बर आहेत वरून बॉम्ब फोडायचे आणि खाली सोडायचे आणि अनेक लोक मारले जायचे. एक बॉम्बर म्हणजे एक सैनिक होता, बरेच दिवस ते काम चालू होतं, बॉम्ब सोडायचा, खाली फेकायचा, अनेक लोक मारले जायचे. असं जवळजवळ 3 महिने ते चालू होतं. आणि कुठेतरी नंतर त्याला सांगायला लागतं, अरे एवढ्या लोकांना मी का मारतोय, यांनी माझं काय बिघडलं होतं, मी हे काम का करतो, मी हे कृत्य का करतो. आणि त्याच्यातून त्याची जी अंतर जाणीव आहे, अंतर प्रेरणा आहे, त्याचं जे चैतन्य आहे ते जागृत होतं. त्या क्षणी तो राजीनामा देतो, सगळं सोडतो, त्याच्यामध्ये खूप मोठं परिवर्तन होतं आणि मग तो भारतामध्ये येतो. भारतामध्ये येऊन कुठे राहतो? गंगेच्या किनारी राहतो. गंगेच्या किनारी राहता राहता त्याला एक सवय लागून जाते की अंगावरती पाणी घ्यायचं, गंगेच्या तीरी स्नान करायचं आणि एक प्रार्थना म्हणायची. तर दत्तेंद्रनाथ म्हणून आहेत, दत्तात्रेय नाथ म्हणून आहेत. तर ते एक दिवस हे बघतात की काय चालू आहे, जरा येतो, रोज स्नान करतो, रोज अंगावरती पाणी येतो, काहीतरी प्रार्थना फुटतो. मग ते एक दिवस त्याच्याकडे जातात आणि त्याला विचारतात, तू बाहेरच्या देशातून आलेला आहे, वेगळ्या देशातलं वाटतो, तुझं जे कल्चर आहे ते पण वेगळं वाटतं, तर तू हे काय म्हणत असतो? मग तो त्यावेळी सांगतो की आमच्या लहानपणी श्री अरविंदांनी गंगेची मध्ये सांगणारी एक कविता आहे ती लिहिली होती, ती माझ्या अजूनही स्मरणात आहे. मला वाटतं काही माहीत नाही, भारताबद्दल माहीत नाही, भारताचं महात्म्य माहिती नाही आहे, फक्त ही कविता मी फुटफुटत असतो आणि त्याच्यातून मला खूप शांती मिळते. तो भारतामध्ये आल्या कशासाठी होता? शांती मिळवण्यासाठी. आपण खूप भाग्यवान आहोत की भारतामध्ये, त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, महाराष्ट्रामध्ये सुद्धा आळंदीसारख्या ठिकाणी, आणि त्यातल्या अजून महत्त्वाचं म्हणजे आपण दिव्यजन वाटिकाश्रमात आहोत. आपण खूप पुण्यवान आहोत की आपल्याला वेगळे एफर्ट्स घ्यायची गरजच पडत नाही, ऑलरेडी सगळं आपल्याकडे आहे, रेडी आहे. आपल्याला फक्त प्रयत्न आणि सातत्य ठेवायचे. तिसऱ्या प्रवचनामध्ये स्वामीजींनी सांगितले की जेव्हा मनुष्याचा देहाशी संबंध आहे, म्हणजेच मी कोण, माझं काय, मी परमेश्वर आहे, मला परमेश्वराकडे जायचं आहे, हे ज्यावेळी व्हायला लागतं, हळूहळू तो स्वतःमध्ये बाहेर पडतो, दुसऱ्यांचा विचार करायला लागतो. नंतर त्याचा संबंध विश्वाशी येतो, म्हणजेच अनेक लोकांशी येतो. स्वतःचा विचार सोडून कुठेतरी तो दुसऱ्यांचा विचार करायला लागतो, आणि जसा 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 दुसऱ्यांचा तो विचार करायला लागतो तशा तशा त्याच्या प्रेरणा, आध्यात्मिक प्रेरणा उगम पावतात किंवा आपोआप त्या बाहेर येतात, आणि त्या प्रेरणानुसार त्यांचं जीवन होतं. श्री अरविंद ज्यावेळी मासिक लिहित होते, अचानक त्यांना प्रेरणा आली की आता सगळं नव्यानं झालं, आणि ऑलरेडी सगळं ते इंग्रजांचं त्यांना पकडलं, त्यांना कसं अडवायचं हे सगळं प्लॅन चालूच होतं. त्या क्षणी ती लेखणी त्यांनी सोडली, कोणी निवेदितांना सांगितलं की मला आता जावं लागेल, जी आपण प्रेरणा आहे मला ते करावं लागेल. मग तिला चिंता पडते की अडकले, यांना पकडलं काय होणार. पण तिच्या सगळ्या कॉन्टॅक्टमधून त्यांनी जे काही बंदोबस्त आहे तो केला, लेटर वगैरे मिळवलं,
तू सगळं सोडून दे आणि ते समर्पित कर. आपल्यापैकी किती लोक त्याच्यासाठी तयार होते? नाही होणार आहे त्याच्यासाठी तयार. कारण आपल्याला हे सगळं त्याची गाडी मला तिकडे ते आहे, माझं कुटुंब आहे, माझं सगळी नोकरी आहे, सगळ्या गोष्टी आहेत, ते सोडून मी ते कसं काय सरेंडर करू शकतो? नाही, सरेंडरसाठी तुमच्या मनाची खूप मोठी तयारी व्हावी लागते. तेव्हाच हे होतं, तेव्हा आपण आध्यात्मिक प्रेरणांप्रमाणे जगायला लागतो. कोणीच नाही, तुम्ही नाही, मी नाही, आपण कोणीच नाही. कारण तेवढी मोठी मनाची तयारीच व्हावी लागते आणि ती तयारी करून घेण्यासाठी आपलं सद्गुरू खरंच खूप समर्थ आहे. घटका गेली, पळे गेली, तास वाजे ठणाना, आयुष्याचा नाश होतो, रामकार्य असंच प्रत्येक सेकंदाला आपलं आयुष्य, आपलं जे काही जीवन आहे, जीवन म्हणजेच आपलं सगळं जे काही स्पिरिच्युअल लाईफ आहे, आध्यात्मिक लाईफ आहे, आपलं भौतिक जीवन आहे, तो घेऊन जात असतो, तो सेकंड घेऊन जात असतो. परंतु आपल्याला राम म्हणण्याची बुद्धी होत नाही. शेवटी परमेश्वरी शक्तीच किंवा ह्या प्रेरणा जशा जशा वाढायला लागतात, तसं तसं तुमचं जीवन अधिकाधिक सुंदर व्हायला लागतं. कारण जेवढं आपण आतल्या आवाजाने जगायला लागतो तेवढं जीवन सुंदर होतं. एके ठिकाणी अभिप्सा मासिक आपल्याला जे येतं व्हॉट्सअपवर, त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की माताजी म्हणतात की तुम्हीच तुमच्या होतो, स्वर्ग नरक मेल्यानंतर तुम्ही जाता ती वेगळी गोष्ट आहे, पण तुमच्याच सर्कलमध्ये तुम्ही स्वर्ग आणि नरक दोन्ही निर्माण करत असता एकाच वेळी. ज्यावेळी तुम्ही पॉझिटिव्ह थिंकिंग करता, लोकांना ब्लेसिंग देतात, तुम्हाला येऊन बोलले आहे तरी त्याला ब्लेसिंग मिळते, ठीक आहे, तुम्ही चांगलं हो, तुम्ही ऑटोमॅटिकली तुमच्या सभोवताली तुम्ही स्वर्ग निर्माण करता. आणि जर मी त्याला काहीतरी बोलून माझं निघून गेले तर ऑटोमॅटिकली आपण आपल्या सभोवताली किंवा आपल्या आजूबाजूला आपण नरक निर्माण करत असतो. म्हणजे स्वर्ग आणि नरक या दोन्ही संकल्पना त्यावरती तर आहेच, परंतु आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये या दोन ज्या गोष्टी आहेत स्वतःच्या कर्माने निर्माण करत असतो. स्वामीजींचं जे चौथं प्रवचन आहे, वैश्विकतेतून मानवाची आध्यात्मिक प्रगती. जेव्हा तुम्ही असं जीवन जगायला लागता, आपल्या प्रेरणा आहेत किंवा परमेश्वराची कृपा, गुरु आज्ञा असेल किंवा अजून जे तुम्हाला वाटते त्याप्रमाणे तुम्ही जीवन जगायला लागता, त्यावेळी ऑटोमॅटिकली तुम्हाला वैश्विक शक्तींची मदत होते. एखादी गोष्ट मनात आली, इच्छा तुमची पूर्ण होऊन जाते, आतून तुम्हाला वाटलं की तिथे जावं, तुमचं काही प्लॅनिंग नसतं तर ती घटना घडून जाते. म्हणजे ज्या वैश्विक शक्ती आहेत त्या तुम्हाला सहाय्य करायला लागतात. आणि फक्त तुमच्या भौतिक इच्छा नाही, आध्यात्मिक इच्छा, तुमच्या आध्यात्मिक सोयी, सगळ्या गोष्टींचा विचार त्या वैश्विक शक्तींकडून केला जातो. तुम्हाला त्या कळायला लागतात आणि त्यांची मदत म्हणजे तुमच्या साधनेला त्यांची मदत करायला लागतात. काही पहावे जीवन, काही पलंगी शयन, काही भोजन आणाकरी, काही कोरड्या भाकरी, काही उत्तमाचा संग, काही अधमाचा योग, काही उत्तम प्रावरणे, काही असनीतीही जीवन, काही सगुण संपत्ती, काही भोगणी. परिस्थिती कशी असो तरी आपल्याला जीवन जगता आलं पाहिजे. आज मी तुमच्या समोर जे सांगते की असं असायला पाहिजे, तसं असायला पाहिजे, पण जेव्हा स्वतःला प्रत्यक्ष आचरण करावं लागतं तेव्हा खूप ते डिफिकल्ट असतं. पण हा एक गोष्ट आहे किंवा आपल्या सद्गुरूंनी जी शाश्वती दिली आहे की याच्यामध्ये तुम्हाला मग परमेश्वर मदत करत असतो. प्रत्येक क्षणी परिस्थिती कुठलीही असू द्या, कितीही प्रसंग तुमच्यावरती येऊ द्या, चांगले असू द्या, वाईट असू द्या, सद्गुरू हा किंवा परमेश्वरी शक्ती तुमच्या मागे असतेच. आणि मग जेव्हा या शक्ती तुम्हाला सगळ्या स्तरावरून मदत करायला लागतात तेव्हा संकल्पांची पूर्ती आपोआप होते. आपल्याला प्रवचनांमध्ये स्वामीजींनी बऱ्याच सांगितलेलं आहे की सहज मला असं वाटायचं की ऑटोमॅटिकली पूर्ण पण होऊन जायचं. वेगळ्या गोष्टी, वेगळे एफर्ट्स तुम्हाला त्याच्यासाठी घ्यावे लागत नाही. आणि जेव्हा मग असं व्हायला लागतं की वैश्विक शक्तींची तुम्हाला मदत मिळते, त्यावेळी मग शेवटचा जो टप्पा आहे तो मानवाचा अंतिम विकास म्हणजेच देवत्व त्याच्या ठिकाणी यायला लागतं. या संदर्भात स्वामींनी खूप छान गोष्ट सांगितलेली की डॉक्टर हिरे नावाचे डॉक्टर होते आणि सर्जरी वगैरे करायचे. रोज त्यांच्या ट्रॅव्हलिंगमध्ये एक छोटंसं शंकराचं मंदिर लावायचं, त्या मंदिरामध्ये ते जायचे. तसं तिथे फार काही व्यवस्था नव्हती, खराब वगैरे असं म्हणजे अव्यवस्था होती, पण तिथे जायचे, पाणी घालायचे, फुलं व्हायचे आणि 2 मिनिटं ध्यान करायचे आणि मग त्यांच्या हॉस्पिटलमध्ये जायचे. एक दिवस अचानक एक मनुष्य त्यांच्याकडे येतो आणि त्याची प्लास्टिक सर्जरी करायची होती. त्यांनी आतापर्यंत बऱ्याच सर्जरी केल्या होत्या पण प्लास्टिक सर्जरी केली नव्हती. तर त्यांना खूप भीती वाटत होती की मी हे कसं करणार, काय करणार, टेन्शन आलं होतं त्यांना. आणि मग त्या दिवशी ते संध्याकाळी गावामध्ये आपल्या घरी आले, शांत बसले, डोक्यात टेन्शन होतं की मला ते काम करायचं आहे.
आणि झोपून गेले. सकाळी उठल्यावरती सेम त्यांचं रुटीन सुरू झालं. परत त्या मंदिरामध्ये ते गेले, 2 मिनिटं ते शांत चित्ताने बसले. 8ला त्यांचं ऑपरेशन होतं. 8ला 10 कमी असताना ते त्या मंदिरामध्ये बसले आणि मंदिरामध्ये त्यांच्या डोक्यात होतं की 2-3 मिनिट बसले आणि निघूया सर्जरीसाठी. पण 10 मिनिटाचे 4 तास कसे गेले ते त्यांना माहिती नाही. 4 तास झाले तरी त्यांना जाग आली नाही आणि जेव्हा त्यांना जाग आली तर त्यांना प्रचंड आनंद झाला होता. खूप वेगळी शक्ती त्यांना मिळाल्याची जाणीव होती आणि त्या क्षणी त्यांना ते आठवतं की आपल्याला जायचं हॉस्पिटलमध्ये सर्जरी. एकदम त्यांची गडबड झाली आणि मग तिथून ते थेट हॉस्पिटलमध्ये गेले. परंतु परमेश्वराची कृपा कशी होती आपल्यावरती असे ज्वलंत होतं आणि हे आपल्याच लोकांमध्ये घडलेली सगळी उदाहरणं आहेत की जेव्हा ते तिथे जातात त्यावेळेस सगळे लोक त्यांच्या स्वागताला उभे असतात. कोणी त्यांना हार घालत असतं, कोणी त्यांना फुलांचं गुच्छ देत असतं. त्यांना कळतच नाही सगळं काय होतंय. मग सगळे सांगतात की तुम्हीच त्याला ऑपरेशन केलं आणि सक्सेसफुल झालं. म्हणजे जेव्हा आपण आपलं सगळंच देऊन टाकतो, जे काही तुमच्याकडे आहे, तुमचा भाव असेल, तुमची संपत्ती असेल, तुमचं जीवन असेल, सगळं ते देतो पूर्णपणे. परमेश्वर अशा पद्धतीने आपली काळजी घेतो. म्हणजे त्या डॉक्टरांच्या जागी स्वतः परमेश्वराने येऊन ते ऑपरेशन केलं आणि त्यांची काळजी घेतली. आणि मग नंतर वर्तमानपत्रामध्ये न्यूज आली की धीरेन बाबा यांचं ट्रान्सफॉर्मेशन कसं झालं. हा जो लेख आहे तो खूप प्रसिद्ध झाला होता. तर अशा प्रकारे माणसाचं देवत्वामध्ये रूपांतर कसं होतं असं या उदाहरणावरून आपल्याला बघायला मिळतं की जेव्हा तुमचं समर्पण स्वच्छ असतं, प्रामाणिक असतं. प्रामाणिक म्हणजे मी खरं बोलतो, खोटं बोलत नाही, मी सगळ्यांनी चांगलं होतं, तर आपण प्रामाणिकपणा म्हणू शकत नाही. ईच अँड एव्हरी सेकंड तुमची डिमांड हीच असली पाहिजे की मला परमेश्वर पाहिजे. त्याला शेअरिंग प्रामाणिकपणा म्हणतो. त्याच्याशी कुठलीच तडजोड नको की नाही ठीक आहे देवाचे भजन करते तर माझ्यासोबत हे पण करायचं. कारण ते तुमची ऑनेस्टी किंवा तो प्रामाणिकपणा होऊ शकत नाही. प्रत्येक क्षणी तुमची मागणीच असायला पाहिजे की परमेश्वरा कुठल्याही परिस्थितीमध्ये मला तू हवा आहे. तो तुमचा खरा प्रामाणिकपणा असू शकतो. आणि जेव्हा मनुष्याचं देवत्वामध्ये रूपांतर होतं तेव्हा मग पुढे अतिमानस अवतरण, शेवटचं जे प्रवचनामध्ये प्रकरण आहे अतिमानस अवतरण, याचं अवतरण श्री अरविंद आणि मदर या दोघांनी घडवून आणलं. पण त्यासाठी आपल्याला रामाला किंवा परमेश्वराला किंवा त्या डिवाइनला पूर्णपणे समर्पणच करावं लागतं. जब तुम राम के नाम पर, जब तुम राम के नाम पर तो राम तुम्हारे काम पर, और जब हम अपने काम पर तो राम अपने काम पर. जेव्हा आपण त्याच्या नामस्मरणात असतो तेव्हा तो आपलं काम करत असतो आणि जेव्हा आपण आपलं काम करत असतो मग तो आपल्या जवळ असतो, त्याच्या नामामध्ये असतो, मग तो तुमची मदत करत असतो. असं नसतं ॲक्च्युली. परमेश्वर इतकी कृपा करतो की तुम्ही त्याचं भजन करा अथवा नका करू, तुम्हाला मदत करतच असतो. प्रत्येक क्षणी तुम्हाला जाणीव करून देत असतो. कारण जीवन हे लर्निंग आहे. तुम्हाला याच्यातून प्रत्येक क्षण ते भलेही चांगलं दुःख वाईट काही घडू द्या, आपल्याला वाटतं की वाईट घटना आपल्यासोबत घडली, आपण काय करतोय, पण त्याच्यातूनही परमेश्वर तुम्हाला शिकवतच असतो. आणि अतिमानस अवतरण याबद्दल मी थोडंसं बोलेन की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 28 फेब्रुवारी 1956 रोजी माताजींनी त्याचं अवतरण इथे घडवून आणलं. आणि ज्यावेळी अवतरण होतं आपल्या ठिकाणी खूप काही डिस्क्रिप्शन त्याचं देत नाही बसलं, पण तेवढं सांगेल की ज्यावेळी आपल्यामध्ये ते अवतरण व्हायला लागतं. अवतरण असं नाही की आपण विशिष्ट भूमिकेत विशिष्ट स्थितीमध्ये बसतोय आणि मग ध्यान लागले मग समाधीमध्ये गेलो आणि अवतरण झाले. अवतरण प्रत्येक क्षणी या भूतलावरती होतच असतं. आपली रिसेप्टिव्हिटी किंवा आपली क्षमता जी आहे ती कुठेतरी कमी पडते म्हणून आपण ते ॲक्सेप्ट करत नाही. तर परमेश्वर आपल्याला प्रत्येक क्षणी ते जे चैतन्य आहे किंवा ते जे काही कॉन्शियसनेस आहे तुम्हाला देत असतो, तुमच्यामध्ये परिवर्तन घडवून आणत असतो. प्रत्येक क्षणी मदतही करतो, पण आपल्याला तेवढी आपली पात्रता नसते किंवा आपली क्षमता नसते, म्हणून या सगळ्या गोष्टी घडत असतात. आणि श्री अरविंदांनी खऱ्या अर्थाने खूप मोठं काम करून ठेवलेलं आहे की स्वतःचा स्वार्थ तरी त्यांनी ठेवलाच नाही. तसं बाकीच्या संतांनी केलं की तिथे गेले ते त्यांनी तत्व प्राप्त करून घेतलं, परमेश्वराची प्राप्ती करून घेतली. पण श्री अरविंदांचं ध्येय याच्यासाठी नव्हतंच, आपल्या सगळ्या मानव जातीसाठी त्यांचं ध्येय होतं. आणि म्हणूनच ते वेगळे का आहेत, कारण त्यांनी कुठेतरी जाऊन ते शक्ती प्राप्त करून किंवा अतिमानस अवतरण जी आहे शक्ती आहे ती मिळवून
प्रेषकांची मानवी आणि निर्माण व्हावी, अनेक लोकांशी निर्माण व्हावी आणि त्या कार्यासाठी त्यांनी मदत करावी. तसंच शेअरिंगला वाटते की 1000 लोक 500 लोक, मला फक्त 10 लोक जरी अशी मिळाली. आणि स्वामी विवेकानंदही म्हटलं की काही लोक हवे, सगळे नसले तरी चालते. थोडी जरी अशी लोक प्रामाणिक असतील ना तरी माझं कार्य जे आहे ते सगळ्यांपर्यंत जाऊन पोहोचेल, असं शेअरिंगला सांगितलं आहे. आणि खूप मोठं जीवन आहे. तसंच आपण खूप भाग्यवान आहोत की अशाच एका तत्वाशी स्वामीजींशी आपण जोडले गेलेलो आहोत. आणि आपल्याला म्हणजे शेवटच्या प्रवचनामध्ये स्वामीजींनी हेच सांगितलं की शेवटी मी तुम्हाला हेच सांगेल की मी जो मार्ग दाखवला आहे श्री अरविंद आणि मदर माताजी आणि शेअरिंगचा, त्याच्याकडे तुम्ही वाटचाल करा आणि माणूस जे काही दिव्य जीवन आहे त्याच्याकडे वाटचाल करा आणि स्वतःची उत्क्रांती करून घ्या, असंच त्यांनी शेवटी सांगितलेलं आहे. एक छोटीशी प्रार्थना आहे. आजचा जो विषय आहे तो मी थोडक्यात डिस्क्रिप्शनमध्ये एक कनेक्शन येण्यासाठी फक्त सांगते की अगोदर स्वतःचा देह, स्वतःच्या देहाची उत्क्रांती, त्याच्यानंतर स्वतःचा विचार सोडून त्याच्यातून बाहेर पडून की माझ्यासमोर अजून काहीतरी वेगळं काम आहे. काम म्हणजे मी आत्ता सांगितलं की तुमच्याकडे खूप मोठी, प्रत्येकामध्ये एक शक्ती असते आणि जो ज्या त्या लेवलला प्रत्येकाला मदत करू शकतो. तर मदत करण्याची इच्छा असली पाहिजे. असं नाही की जाऊन पाय लावले पाहिजे, पाणी दिलं पाहिजे, त्याच्याकडे नाही आहे त्या ठिकाणी बसून की तुझं कल्याण हो. बस एवढी जरी प्रार्थना केली ना, तुम्ही ज्या क्षणी हा मेसेज दुसऱ्याला सेंड करता त्या क्षणी तो मेसेज, तो जो कोणी आत्मा आहे तो स्वीकारून त्याच ब्लेसिंग्स तुम्हाला देत असतो. त्यामुळे आपणच ठरवायचं की आपल्याला सभोवताली आपण स्वर्ग निर्माण करायचा की नरक निर्माण करायचा. जी खूप मोठी छाननी त्याच्यामध्ये त्या सगळ्या प्रवचनांमध्ये स्वामीजींनी केलेली आहे. आणि एक छोटीशी प्रार्थना आहे, आपण आता ती घेऊया आणि आजच्या विषयाला मी विराम देते. म्हणजे मी तुम्हाला आपल्या सर्वांना रिक्वेस्ट पण करते की ही प्रार्थना सहज मला स्फुरली आणि ती केली आहे. तर तुम्ही पण मला साथ दिली आणि मी साथच मागते. तर मलाही खूप चांगलं वाटेल किंवा आनंद होईल. हे प्रभू, आम्ही तुला प्रार्थना करतो. आमच्या जीवनात आत्तापर्यंत आम्ही जे काही कर्म केले आहे ते तुझ्या चरणी समर्पित करतो. आमच्या आजूबाजूला जे काही लोक आहेत ते माझ्या आवडीचे आहेत किंवा ते मला आवडतही नाही, पण अशा सगळ्यांवरती प्रेम करण्याची बुद्धी तू मला दे. ज्यांनी माझा चुकून अपमान केला आहे, मला चुकीची वागणूक दिली आहे, मी त्यांना माफ करतो. त्यांना मी माझ्या कर्माच्या ऋणानुबंधनातून मुक्त करतो. आत्ता आमच्या आयुष्यात अनेक लोक आले, त्यांचा आम्ही चुकून अपमान केला, तर सगळ्यांना मनापासून क्षमा मागत आहे. आम्ही एक पवित्र आत्मा आहोत. आम्हावर परमेश्वराने सगळ्यांवर प्रेम करण्याची जबाबदारी दिली आहे. आमचं संपूर्ण जीवन विकसित होत आहे. आमचं जीवन इतरांना सहाय्यभूत होत आहे. आम्ही आमच्या जीवनातून, विचारांमधून आमच्या आजूबाजूला आनंद आणि प्रेमाची निर्मिती करत आहे. हे प्रभू, आमचं जीवन म्हणजे तुझ्या कार्याचं साधन आहे. तुझ्या प्रेरणेने आणि तुझ्या कृपेने आमच्या जीवनाचा प्रत्येक क्षण फुलत आहे. तुझी कृपा सदैव आमच्यावरती असू द्यावी ही प्रार्थना आम्ही तुला